आता आहे ना मस्त त्या मंदिरात जाऊ. मंदिरात जाऊ दर्शन बिर्शन करू मस्त. मग काही टेन्शन नाही राहायचं आता. काय ते आपण मागं नवस कबूल करेल तेवढं छोटं. आता गावाकडे आले आता मुंबईला काय इथं सर्व आपण डायरेक्ट बरोबर. हे मंदिर आहे पण आमच्या गावातलं काय खायचं. हे मंदिर आहे पाय ग कोणता घे दर्शन घे. इकडे घे पाणी सांगितलं मंदिर आहे बरं. केला का नवस? केला ना. काय काय नवस केलाय तू? काय नाही. तुम्ही काय केलं? तू काय केलं मला ते सांगा. तुम्ही काय केलं ते मला सांगा. मी सांगितलं मुलगी मुलगी का? मुलगी वाहून. हा तू? मी काय नाही केलं. का बरं? मी कशाला काय करू? का बरं मग आपण काल आलो इकडे? कशाला आली म्हणजे? अहो मी कशासाठी आले इथं आपली जागा जमीन आहे ना सासू सासऱ्यांची. हा मग मला पैशासाठी आले मी. पैशासाठी म्हणजे इकडे राहायचं नाही तुला? मग पैशासाठी आली? अरे मग मला पैसा पाहिजे ना. पैसा पाहिजे? पैसा पाहिजे म्हणजे काय चावळ तू काय बोलाय? तुला काय अक्कल आहे का नाही? अक्कल आहे का नाही म्हणजे? अरे मग मी लग्न कशासाठी केलं तुझ्या? मग पैसा पाहिजे म्हणजे पैसे का लागत? अरे मग मी लग्न कशासाठी केलं? तुला काय करायचंय मग? पैसा नाही पाहिजे का? अरे पैसा तो आपलाच आहे पण तू काय म्हणते पैसा पाहिजे म्हणजे मी आहे ना. तुला काय लागत ते सांग ना मला. तू असं मला काय करायचंय? मी तर खरं सांगू मी लग्न खास पैशासाठीच केलंय. पैशासाठी केलंय? मग तू म्हणणं काय काय करू मी मला सांग. मग ती जागा जमीन इकून टाक. विकून काय करायची? विकून काय पैसा पाणी कर. आपण तिकडे मुंबईला जाऊन राहिलं तिथे एखादा चांगला मामात्र कसं तुला माहिती ना? काय मामात्र ऐकणार? म्हाताऱ्याचं काय घेऊन बसले तुम्ही? अहो ते म्हातारे काय आज आहे उद्या मरून जाणार आहे. मग आपल्याला शेवटी त्यांच्या नावावर आहे ना सगळं. पण ते कसं जाऊन द्या ना. राहून द्या ना. दिली पाहिजे ना त्यांनी करून. का बरं देणार नाही? का बरं देणार मग तुम्ही मुलगा आहे ना का बरं देणार? ते म्हणजे अजून आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही काहीच करून देणार नाही. असं थोडी राहतं. आता झाले ना ते म्हातारे झाले आता ते मस्त कावल्या जातील. हो ते दादा काय म्हणतात काय नाही कारण की ते मला अवघडच दिसतंय त्यांचं जरासं. हे बघा मी लग्न कशासाठी केलंय तुम्हाला? तू खाली बस बरं. खाली बस. तू डोक्याला ताण नको देऊ. नाही मी कशासाठी लग्न केलं? त्यासाठी केलं. इकडे जर जवळ बस ना तू. जर अशी काय लांब लांब पळते. जवळ काय नाही. लोक बघताय. मी कशासाठी आले? तू मला काय कळत नाही. तू लग्न केलंय म्हणजे पैशासाठी आले मला? अहो लग्न कशासाठी केलं मी? अरे पण तुला काय लागत सांग ना. मी आहे ना सगळं देतो ना. बघून नाही ना केलं. मग तुझ्याकडे बघून नाही केलं ना. घरात खावा प्यावं लागतं. पैसा पाणी नाही लागत का? मग आपण घरात खावा पण तुला पैसे तुला ते लागत ते सांग ना. ते आणून देतो ना मी. पैशाचे काय नाही तुला? मग पैसे लागते नाही तर अरे पण मी आहे ना. अरे बाबा पैसा पाणी लागतो. आता एखादा फ्लॅट घ्यावा म्हटलं आपण मुंबई मध्ये जाऊन. आपल्या आता गावाला आहे ना शेती पोती आहे. आता म्हातारी तर आहे घरी नाही का? मुंबईला काय सिमेंट खायचं का? मुंबईला सिमेंट खायचं का तिथे जाऊन? अरे बाबा तिथं सिमेंट नाही खायचं. तिथं भाकरीच खावं लागणार. पण मग शेती विकून टाक ना. शेती विकून अगं इथं गावाकडचं वातावरण कसं आहे तुला माहिती आहे. तिकडे मुंबईमध्ये काय करते जाऊन तिकडे सांग बरं. तिकडे फ्लॅट घ्यायचं आणि तिकडे राहायचं. इकडे मस्त चांगलं काय गावाकडे काय इथं काय गावाकडे तर मला काही करमत पण नाही. काय करमत नाही. किती भारी वातावरण आहे. गावाकडे शेती आहे ती कोण करते आता सध्या? कोणी तर नाही. ते म्हातारी बसले आणि ते बघा सगळी सुकी जमीन आहे. काय पाणी नाही ना पाऊस. मग ती इकून टाकू आपण. ऐका एक मिनिट. आपण गिराईक लावू इकून टाकू आणि जे काही पैसा पाणी येईल ना मग एखादा छान पैकी एखादा फ्लॅट घेऊ. एखादा गाळा घेऊ. मस्त बिझनेस टाकू ना. अगं तुझं म्हणणं मला पटलंय पण म्हातारीने दिल्या पाहिजे काही गोष्टी. तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालय. तू ना असं हे नको बरं. दबाव नको टाकू. तुला आता सांगू ऐका दबाव येऊ नाही टाकत. कारण आपलं काय करायचं मग? नाही ते ना मी म्हातारीला विचारल्याशिवाय नाही काय करणार. तुला का डोक्यात नको काय आणू. आता सांग. नाही नाही बर चल ठीक आहे. मला पण नाही राहायचं. मी चालले. का बरं नाही राहायचं? तो डोक्यात फरक पडेल का? काय मूर्खावानी बोल राहिली तू? मला नाही राहायचं तुझ्या संग. चल का बरं नाही राहायचं म्हणजे? कशाला राहू मग काल आली इकडे? मग आई बाप मग लहानचं मोठं करेल. तू म्हणते पैसा घ्यायचा आणि विकून टाकायचं तिकडे. यांना कोण सांभाळेल? नाही इकायचं नाही. कोण सांभाळेल यांना? मग इकायचं नाही ना. चल ठेव. मी चालले निघून. चल थांब. तू अशी बोलतो इकडे थांब. जाऊ नको. मला नाही राहायचं. का बरं नाही राहायचं म्हणजे? चल कगे काय करती रे?
आयला ये तुझं कायमचं चालूच राहत ये काय आणलंय अवा हे दळण न्यायचंय चक्कीत. चक्की हे दळण चक्कीतून दळून आणा. थोडं आंदळून तो काय पुरतं एवढं काय 2-3 पाहिलं एवढं काय करायचं आपल्याला आपल्याला लेख हे सून आहे त्यासाठी लागणार नाही का? ते कुठे राहत्या मुंबईला राहत्या जवान पोरं आहे खातील गचा गचा खातात लेकरं. ते मुंबईला राहत्या त्यांना काय इडत आले ते एक दिवस राहत्या आणि जात्या ते बाई माई लेकरं घरी आलेत मला चांगलं चुंगलं करून खाऊ घाला म्हणजे खाऊ घालू द्या. ते देठून थोड्या नंतर पाहू थोड्या ना त्या नंतर कशाचा नंतर जाऊ दळायला ते देठून दे लेकरायचं काय ते लेकरं राहतील भस्कन निघून जातील. नाही नाही काही नाही काही गोष्टी नाही आहे. आणता येईल ओले दळून चांगलं देठून चुंगलं करावं लेकरायला काही हा. गाडी किडू बांधा आणि द्याव संग लेकरायच्या. बरं चालेल ठीक आहे तू म्हणते तसं बरं आता काय करू राहिली बाकीचं हे दळण झालं काय नाही ते मस्त स्वयंपाक केला आता कधी येतात का नाही खायला गरम गरम द्यावं म्हणलं मला लेकराला. मला काय चालू आहे इकडे काय नाही हो बसले हा काय कधी आले तुम्ही हा? आम्ही लय गावात गेलो होतो मंदिरात गेलो होतो हा. दर्शन घेतलं काय तेच म्हणलं काय फोन नाही केला काही नाही तुम्ही सकाळी तुम्हाला फोन केला तुमचा फोनच लागा ना फोन बंद आहे रेंज नाही इड बरं ऐका झालं बाई दर्शन हो झाला ना झालं ना सासूबाई भूक लागली असं मला लेकरायला जेवण करायचे असते ना बाळा. नाही नाही आम्हाला जेवण नाही करायचे दोन जेवणाने करायचे आम्हाला आहे ना जेवण जेवण नाही करायचे आता एक तुम्हाला सांगायचे मी काय आता इकडे राहणार नाही आता सांगतो बर मग मला जायचं हिच्या बरोबर मुंबईला हा मी मुंबईला फ्लॅट वगैरे घेणार आहे माझ्या नावाचा हिस्सा द्यायचा मला तेवढं विकून मला मुंबईला जायचं आता सांग विकायचं हा विकायचे मला म्हणजे तिचं ऐकून तिचं ऐकून नाही मला ती प्यारी आहे मला विकून टाकायचे बरं इकडं कुठं इथं काय पाऊस पाणी नाही इकडं काय करते नाही 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 अजिबात विकून देणार बरं नाही नाही विकून देणार म्हणजे का बरं म्हणजे हा या अवदसाचं ऐकतो का अवदासच ऐकवतो म्हणजे ऐकाव तुम्ही थांबाव थोडे ए, काय ते बाळा? तुला नाही थांबाव, कळत 2 मिनिटं तू थांबाव नको तुम्ही. ते पोरायचे लाड करून करून ते डोक्यावर काय बसले करायचं तुला बाळा? ती हा, माझ्या सुद्धा ते- नावाची माझ्या जमिनी मला लागत ती विकून मला मुंबईला जायचंय आम्ही दोघे तिकडे राहणार आहे. आता सांग. नाही 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 सांग नाही बरं का जमायचं समजून, रिकामं नका डोका लावायला बरं काय आम्हाला. हा तेव्हा जन्म काल दिला आम्हाला मग मला अरे जमिनी का आम्ही मेल्यावर इक तू यायला विक म्हणजे हा मला बाकी नका सांगू बरं. आता तुम्हाला डोका नका अजिबात खाऊ नाही जमिनी कोण देणार मी का बरं जमीन विकून देणार नाही सांग रे तू गंगे या बाई, मी रिकामा तू आहे ना, राहणार, तू- घालीन, मी रिकामा बोललो आता का? हा, समजा. जमिनी विकून काय करणार आहे तू नाही मी मुंबईला जाणार आम्ही दोघं मस्त आणि राहणार. मुंबईला काय करणार आहे मुंबईला जाऊन मुंबईला काय करणार म्हणजे सांग काय करणार आहे तिथं जाऊन काहीतरी छोटं मोठं बिझनेस बिझनेस करणार आम्ही करणार काहीतरी आहे करणार इकडं कडं खेड्यामध्ये काय कुठं करणार राहते, आहे? हा? इकडं काय सांग बरं इकडं अरे पाऊस हे पाणी इकलं टिकलं ते माहिती का जिंदगीची भाकर आहे ते मुंबईला जाऊन 2 पैसे कशाला कमवता नाही, रे आम्ही तुम्ही तिकडे आयुष करू मस्त आ? मजा करू आम्ही आईश तिकडं करायची मग- म्हणजे बाप दादाची जमिनी कायची ना आईश करायची मग का काय करू मग हे मा सासऱ्याचं गाव आहे म्हणजे मा सासरे बोळ मी अजिबात जमिनीला हात लावू देणार नाही 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 ते- शेवटी गाव ते गाव दादा. असं मुंबईला काय पडले अरे, दादा तुला- हे बा ये ना ये याच्या छचुऱ्या बायकोचं ऐकू नको तू ती तिथं ऐकून तू ऐकू ये ना म्हणजे? वाटोळ करू नको मला आहे जमिनीचं ना- नाही नाही मला ती प्यारी मला तुम्ही प्यारी नाही आता सांगू नाही नाही ती प्यारी आहे ना जा मग तुम्ही दोघं जा तो आम्ही जमीन नाही विकून देणार मला एकदा सांगतो बरं का दादा रिकामा डोक्याला ताण नका देऊ यासाठीच आम्ही तुला लहानचं मोठं केलं का रे हा? नाही नाही मला दादा मला सांगू नको मला आहे ना संध्याकाळपर्यंत ते पेपर क्लिअर करायचे मला लगेच साहेब देऊन टाकायचं मी लगेच उद्या नाही नाही ते जमणार नाही का बरं जमणार नाही नाही जमणार ती दादा रिकामा नाही बा, माझं डोकं ना खाऊ डोक्यातच टाकेन बरं का मग माझं अरे तू डोकं- कोणाला बोलतो होता? बाप ए, तू जन्म तुला देता? लाज वाटते जन्म का देता बाप, तू तुला बापाला तुला असं लाज बोलतो वाटते म्हणजे काय म्हणते देणार नाही म्हणजे कोणती पद्धत म्हणजे हा मग ही तुपली पद्धत आहे काय बापावर टिपून हा? टाकून मारायला निघाला तू? हा? नाही नाही एकटाच आहे. तुला तुम्ही तुला कोणासाठी- लाज वाटते की तुला कोणासाठी करवाली हा? कोणासाठी करवाली तुला आत्ता मिळणार नाही जमीन नाही नाही मला लगेच लागत मला सांगू नका मी संध्याकाळ पण नाही तर मग मी ना माझ्या जीवाचं काही करून घेईन बरं का आता सांगतो कर तिकडे जीवाचं हिचं ऐकून करतो काय तू हा. हिचं ऐकून बाय बाय मुंबईची पोरगी केली प्रेमात लग्न केलं चांगलं होईल. आमचं प्रेम आहे आणि एकमेकावर. तुझं घर दाद मुंबई जागा की का सगळी तुला लाज वाटते का असं बोलायला लाज तरी मोठं आम्ही तुला केलं आणि तू बापाला मारायला एक काम कर एक काम कर तुम्ही ना डोकं नाका निघा तुमचा काही संबंध नाही इकडे चला काय नाही नाही जा, निघ. ए, बाहेर निघ. अरे का- द्या हो, त्यांना उचकून हा? जा तुम्ही निघा मी मला घर काही सोडून जाऊ संबंध का? नाही, नाही नाही. काय? हा? काही संबंध नाही होय काही नाही तुम्ही नाही नाही काही इथं संबंध निघा. नाही तुमचा हा? चला. तुम्ही काय हे कराल तुम्हाला प्रेमा हे बा, सांगितलं तुम्ही आई हा? आम्ही प्रेमाचा काय आमची प्रॉपर्टी द्या उचकून त्यांना हा? काय द्या उचकून प्रॉपर्टी नाही तुम्हाला सांगितलं होय. शांत बाई तिला काय संबंध नाही बोलायला हा? डोक्यातच टाकी ना निघा तुम्ही तू वा. काय? तुमचा तिचं नाव काही नाही संबंध नाही घेत. राहिला. लाज वाटते का तुम्हाला हे तुम्हाला म्हणायला काही- तुमचा काही हा? संबंध तिला नाही काय बोलू नको काय संबंध नाही? ओय, ओय. मी माझा सासरे आहे, तुम्ही सासरा नाही घरी. डांगऱ्याला तुम्ही सांग तिला सासऱ्याच्या बोलू नको घरी म्हणा, डोकं नको काय? लावू. हा. तिला बोलू नको डोक्यात म्हणजे टाकीन तो, आवाज नाही करू जास्त. काय? वा. हे तो तिला- आम्ही बोलत, आम्ही तो बोलत.
हा आमच्या घरी आम्ही नाही ए बाई तुला एक सांगतो, तिला बोलत एकच शब्द एकाने काय बोलत नाही तिला, आता सांगतो तिला काय म्हणायचं नाही. हा, माय बायको होती. हा, तिला जर कोणी काय डोक्यातच टाकेल तुमच्या. निघा, झाला तुमचा काय संबंध इकडे, चला निघा. अरे एवढी हे राहू दे तुला चरम बापाला लोटीतो तू काय करणार हा तू? बापाला लोटीतो सांग बरं काय डांगऱ्याला समजून सांगा. मी चुकले समजून तुला समज निघा बरं, तुम्ही नका डोकं लावा. थांब मी आहे ना शिरप्याला आणि ते सरपंचाला आणि त्यांना बोलतो थांब शिरप्या बिरप्या काहीच करणार नाही. भाऊ येतो माझा ए, फोन लावू दे त्याला. आमचं रक्ताचं नातं आहे थांब ए, थांब रे चालू त्याला काय फोन लावला? थांब नको बाबाला हा? का? नाही नाही या आपण. घ्या हॅलो. बाबा त्याला. अरे, तो काय करणार ए, आहे? थांब. या. हॅलो. राखील, या. अरे इकडे ये, हा पोरगा आला ना लई ती सुनबाई ते पोरगा लई येड्यावानी करून राहिले पार घराच्या बाहेर काढला आम्हाला हा लवकर येत आणि ते सरपंचाला घेऊन ये बरं बरं. येत लवकर येऊ राहिले तो काय टाटा बिरलाय का? तू येऊन काय करणार आहे? काय शेवट तो त्याला भावाची बाजू घ्यावा लागेल. काय नाही केलं तेव्हा तरी काय करणार हा काय रे? काय झालं? हे बघ बरं झाले भाऊ तुम्ही आले पोरग घराच्या बाहेर आम्हाला काढून देऊ राहिला काय चाललंय तुमचं? घराच्या बाहेर काढून देऊ घराच्या बाहेर काढून राहिला आम्हाला तो का तो जमीन इकायची सगळं इकायचं नाही रे ना मी काय म्हणतो यांना 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. हम्म. यांना काय म्हटलं माझ्या नावाचा हिस्सा आहे ना तेवढा मला देऊन टाका. ही आहे बाई, ही माझी बायको आहे. तुम्हाला हे माहिती बाई लाकूड घेतला हातात मारायला अरे, तुझीच बायको लाखाची बायको 2 नाही मिनिटं ऐकून घ्या, 2 मिनिटं ऐकून घ्या ना, 2 मिनिटं ऐकून घ्या ना. बोल बोल मी दादाला काय म्हटलं माझ्या नावाचा हिस्सा नाही तेवढा मला दे आणि मी जातो मुंबईला राहिला तिकडे फ्लॅट बीट काय बिझनेस टाकू तिथं काय इथं पाऊस ना पाणी इथं राहून काय करताय? बर त्याला किती पोर आहे एकटाच आहे मी. आणि तुम्ही गेले यांना कोण पाहिजे माग मी तिकून पाठवून यांना पैसे काय लागला बिगलाच आहे ना मी. अरे फोन करा ना. साधू का आई बाप आहे आई बापाची काशी हिचं ऐकून तू यांना घराच्या बाहेर काढायला माझं लागला. प्रेम आहे तिच्यावर, मी तिला नाही सोडू. डायरेक्ट बोलला भाऊ म्हणे तुम्ही नाही पाहिजे मला माझी बायको पाहिजे. हा ना मी एकटं- काय होतो तो मरत होतो तुला काहीच भेटू कावर शकत भेटू शकत काय जण काय करतो हा कावर भेटू त्याचा शकत. भाग घेणार कोणतरी आहे हा भाग घेणार कोणतरी आहे म्हणजे मी तुम्हाला चांगला हे करतो म्हणजे तुम्ही हे करताय चांगला का? अरे तू सेवा करते तिची आई बापाची आहे ते मेल्यानंतर तोच होणार आहे ना. तुमच्या कष्ट करायची जाणत नाही का कष्ट करून खायची. आता माझं कसं म्हणणं होतं आता ही जमीन पडलेली ना अशी बी तशी बी ते त्यांना काय म्हंटल आपण ती जमीन विकून आपण तिथं मोठा मुंबईला चांगला मोठा बिझनेस टाकू म्हंटल चांगलं होलसेल मोठं. तुम्ही येऊन ती जमीन येणं करा ना कसू खा ना अहो पण कोण करायला इथं कोणाला जमते ते करते ना इडवाकडी करते तुम्हाला अहो पुढे काय गाणी करता बघा सगळे ढेकळे काय आहे का दिसता का माझा काय? पाणी तिथे काय करते मग पाणी नाही मग ती ठेवून काय फायदा आहे आजपर्यंत हे लोक जगले नाही का? हे लहानचे मोठे केले नाही का? केले. डायरेक्ट लाकडं घेऊन राहिले चपला काढून राहिले. अहो अहो पाटील बरोबर आहे पण मला नाही राहायचं इकडे बळजबरी का बरं काय करताय? तू राहू नको ना मला राहायचं नाही मला राहायचं नाही. तू राहू नको माझ्या का पैसा पाणी नाही तुम्ही मला नाही मामा हिस्सा देऊन टाका मी मामा जाऊन टाकी. तुला हिस्सा भेटणार नाही ज्यापर्यंत तुझे होते तुला काय पाटील काय हे सांगा बरं का चुकीचं आहे. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत का बरं? जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला ना 1 गुंठ्याला हात लावून देणार आम्ही. का बरं का नाही बरं देणार. हो तुम्ही कोण बोलणार आहे आम्ही मला कोण ते बोलणार सांगा म्हणजे म्हणजे आम्ही गावातले लोक आहेत नाही पाटील घे पाटील जबाबदार लोक हो आहेत. राहून द्या ना मग पाटील झाले मग काय झालं मग तुम्ही आता 2 महिने झाले 4 महिने झाले लग्न हा, झालं मग? लागल्या जमिनी विकायला. अरे तर मग इथं काय करायचं आम्ही करायचं मग? हे बघा त्यांनी- ऐका तुम्ही त्यांनी पाटील बघायचं ऐका ऐका गावात. एक मिनिट, ऐका तुम्ही पाटील आणि तुमच्या घरी हा. घरचे घरी तुम्ही. मग त्यांनी आमच्या बघायचं घरच्या गावात. पर्सनल पाटील, आम्ही त्याला त्या अवस्थेत पाहू शकत नाही हा त्या अवस्थेत आम्ही त्याला पाहू शकत अरे गाड्या माता माऊली तिने तुला दुनिया धावली का तुला हिना दुनिया धावली बायको झाली म्हणून आई बापायचं लगेच रांगोळी करायला लागला का तू नाही पण मला राहायचं नाही ना तुम्ही काय बळजबरी करा तुम्हाला लगेच सांगितलं बरं का मी. तिने नसतं काढतो बायको कुठून पाहिली असती कुठून पाहिली असती रे गधड्या तुम्हाला नाही राहायचं नाही नाही तर राहायचं नाही मला. नका आमची राहू. काय हरकत नाही आणि ती मला- जमीन आहे ना 10 पिढ्या आहे तशीच पडून राहील ती कोणी चोरी जात नाही कोणी काय करीत नाही तिला बरं ठीक आहे मला ना तुम्ही म्हणता ना जमीन आहे ना तर मला ना 50 लाख रुपये द्या टेन्शन नाही राहायचं. जमीन जमीन राहू दे. तेवढे आहे ना तुमच्या जीवर तुम्ही मारायचे हा तुम्ही त्यांना रुपये नका देऊ नाही नाही तुम्ही 50 लाख रुपये द्या म्हणजे टेन्शन नाही जमीन विकायची नाही काय विकायची नाही ना तर 50 लाख तिने रुपये कसे द्या दिवस आम्हाला काढले? बिझनेस आम्हाला माहिती आहे 50 लाख मध्ये तिने अहो, अजून बाय- पाहिले तुम्हाला द्यायचे आज करतो का तिने अजून आई काढले. बापाचे किडनॅप नको पैसा करतो ना ना तुम्ही ना आता बोलायला नका लावू मला बरं का तुम्ही बोलायला नका लावू तुम्ही निम्मी त्यांची जमीन हे करेल तू चालतो होय, चालतो होय, एवढं. चालतो तू चालतो होय. जमीन द्यावं लागेल तुम्ही हे तू करा. नाही, चालतो तो आहे ना भाऊ तू चालतो तुला सांगतो ऐका जर माझ्या भावाला हात लावला आपल्याला वाईट नाही तुमचा काय अहो, समान तुम्ही खाल्ली ना अर्धी जमीन नाही 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 कशाला आहे? काय करायचं ना ते रक्ताचं नातं आहे करा ना आमच्यावर बी करा नाही, कर काय तू कोणाची जरा सोय गावात पहिली दाखवा गोष्ट ना ऐकून घ्या पहिली गोष्ट आमचे बाप
मायला आमचं भांडण आहे, तुमचा काय संबंध नाही तुमच्या नाही नाही आम्ही तुम्हाला ओळखीतो नाही, आम्ही त्यांना ओळखीतो. नाना तुमचा काय संबंध नाही, तुमच्या घरी येतो का आम्ही गाठायला? तुम्ही म्हणताय संबंध आहे, काय संबंध नाही, निघा, तुम्ही चला. निघा. तुम्हाला संबंध आहे मग येण्यात संबंध त्यांचा आणि आमचा आहे, तुमचा आमचा नाही. आम्ही त्यांना ना आमच्या घरात ठेवू संरक्षित. हे बघ, तुम्हाला वाटेल लावून जाणार आहे. ओ पाटील आमच्या घरी- एक काम करा म्हणजे माझा भाऊ आहे ना माझ्या घरी घेऊन जातो आणि एक तू तिला आम्ही घरी जाणार आहे, आम्ही घरी जाणार आहे आणि तुम्हाला वाटेल लावून घरी जाणार आहे. तुझ्या पत्नी माझ्या घरी नाही तुला तगडे मोडले तर चला चला बा मागं. हा काय करायचं करा. काय बरं का मग, लक्षात ठेवू मग. हा, लक्षात द्या. आमच्या पाहू, कवर पोचू दे तुला. हा, पाहू, कवर पोचू दे, पाहू मग.